Welcome in this video lecture. Now we are going to focus on the next topic of cell structure and organization, and which include the different topics and which we first focus on the chromatophores. आता आपण सध्या फोकस करतोय chromatophores. Chromatophores these are like a chloroplast in eukaryotic cell. जसं eukaryotic सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं तसं यामध्ये जी प्रोकॅरियोटिक सेल आहे किंवा बॅक्टेरियल सेल आहे, तर काही बॅक्टेरियल सेल त्यांच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स असतात, काही बॅक्टेरियल सेल त्यांच्याचमध्ये इथे क्रोमॅटोफोर्स इथे असतात. अँड दीज आर द मेम्ब्रेनस एक्सटेन्शन इन टू द सायटोप्लाझममध्ये हे मेम्ब्रेनस एक्सटेन्शन आहे. अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस बिकॉज विच कंटेन द पिगमेंट्स. यांच्यामध्ये पिगमेंट्स असतात आणि म्हणून यामध्ये त्याचा महत्त्वाचा उपयोग आहे की यामध्ये ते फोटोसिंथेसिस करतात. अँड दीज आर फाउंड इन द बॅक्टेरिया. दॅट बॅक्टेरिया दीज आर कॉल्ड एज द सायनोबॅक्टेरिया ऑर दिस इज कॉल्ड एज द बीजे ब्ल्यू ग्रीन अल्गी त्याला आपण म्हणतो किंवा सायनोबॅक्टेरिया. यांच्यामध्ये हे क्रोमॅटोफोर्स असतात. ज्या बॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर असतात त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस ॲबिलिटी असते. अँड सायनोबॅक्टेरिया दिस इज द एक्झाम्पल इन विच द क्रोमॅटोफोर वी कॅन सी क्रोमॅटोफोर हॅव्हिंग द डिफरंट कलर. दीज आर द कलरिंग एजंट इन दीज प्रोकॅरियोटिक सेल किंवा जी बॅक्टेरिया आहे सायनोबॅक्टेरिया यामध्ये जो कलर असतो तो कलर यामध्ये क्रोमॅटोफोरमुळे असतो. आणि क्रोमॅटोफोरमध्ये महत्त्वाचे पिगमेंट्स आहे बॅक्टेरियो क्लोरोफिल आणि त्याचबरोबर यामध्ये कॅरोटिनॉइड्स आणि क्लोरोफिल हे महत्त्वाची जी पिगमेंट्सची नेम आहे ही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. क्रोमॅटोफोरचं फंक्शन इथे लक्षात ठेवायचं आहे आणि क्रोमॅटोफोर कोणत्या बॅक्टेरियावल सेलमध्ये आहे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. दीज आर प्रेझेंट इन द सायनोबॅक्टेरिया अँड दीज हॅव्हिंग द पिगमेंट बॅक्टेरियो क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड and this having the main function of a photosynthesis. This is the main 3 point about that chromatophore चे महत्त्वाचे 3 पॉइंट्स आहे. आणि आणखी एक लक्षात ठेवायचे की दिस आर मेम्ब्रेनस एक्सटेन्शन इनटू सायटोप्लाझम. मेम्ब्रेनस एक्सटेन्शन आहे, मेम्ब्रेनी जे आहे त्याचंच एक्सटेन्शन होऊन यामध्ये हे सायटोप्लाझम मध्ये फॉर्म झालेलं आहे. नाव वी फोकस ऑन द न्यूक्लिओइड. आता आपण न्यूक्लिओइड यामध्ये समजून घेऊ. न्यूक्लिओइड दिस हॅव्हिंग द nuclear material, that is the DNA, and in which the naked DNA we can see in prokaryotic cell, and this is called as the nucleoid. जसं यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतो तसं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिओइड असतो. आणि न्यूक्लिओइड आणि न्यूक्लियसमध्ये काय डिफरन्स आहे तर यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेनी सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेनी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असणारं जे न्यूक्लिअर मटेरियल आहे किंवा ज्याला आपण DNA म्हणतो त्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेनी नसते. आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा जे न्यूक्लिअर मटेरियल आहे ज्याला आपण DNA म्हणतो त्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेनी असते. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. त्यानंतर हे जे न्यूक्लिओइड आहे दीज आर द सिंगल सर्क्युलर जिनोमिक DNA और दिस इज कॉल्ड एज द क्रोमोझोम. but in which histone protein these are absent, and because of chromatin these are not formed in the prokaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जी क्रोमॅटिन कन्सेप्ट आहे ती येत नाही. का येत नाही? कारण यूकॅरियोटिक सेलमध्ये जी क्रोमॅटिन कन्सेप्ट आहे त्यामध्ये जो हिस्टॉन प्रोटीन आहे तर त्या हिस्टॉन प्रोटीनला DNA ज्यावेळेस कॉईल होतो त्यावेळेस क्रोमॅटिड यामध्ये फॉर्म होतात. पण इथे जी प्रोकॅरियोटिक सेल आहे किंवा जी बॅक्टेरियल सेल आहे यामध्ये हिस्टॉन प्रोटीन अब्सेंट आहे आणि यामध्ये जो सर्क्युलर DNA आहे यालाच इथे क्रोमोझोम म्हणतात. यूकॅरियोटिक सेलमध्ये डबल स्टँडर्ड लिनियर DNA असतो. आणि त्याचबरोबर इथे जर आपण ही सेल घेतली प्रोकॅरियोटिक सेल तर इथे जो सर्क्युलर DNA आहे डबल सर्क्युलर DNA यामध्ये पाहायला भेटतो. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स, and in which the histone protein these are absent, and in eukaryotic cell histone protein these are present. This is also one of the main difference between these. Now we focus on the plasmid. आता प्लाझमिड म्हणजे काय याबद्दल आपण पाहू. इन ॲडिशन टू द जिनोमिक DNA, आता बॅक्टेरियल सेलमध्ये एक्स्ट्राचा DNA असतो. खूप सगळे बॅक्टेरिया असे आहे की ज्यांच्यामध्ये स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल
किंवा ज्याला आपण मिनी क्रोमोझोम म्हणतो, असा क्रोमोझोम इथे असतो जो सर्क्युलर असतो, त्याला इथे म्हणायचे प्लाझमिड. अँड दिस आर ऑल्सो मेड अप फ्रॉम द DNA अँड स्मॉल सेगमेंट ऑफ DNA. दिस इज कॉल्ड एज द जीन. जो छोटासा सेगमेंट आहे DNAचा त्यालाच इथे जीन म्हणतात. आणि असं यामध्ये जे न्यूक्लिओइड आहे तर त्या न्यूक्लिओइडच्या व्यतिरिक्त यामध्ये क्रोमोझोम असतो, ज्याला मिनी क्रोमोझोम म्हणतात किंवा एक्स्ट्रा क्रोमोझोम म्हणतात किंवा त्याला स्मॉल सर्क्युलर क्रोमोझोम म्हणतात. त्याला इथे म्हणायचं आहे प्लाझमिड. अँड दिस प्लाझमिड दिस कन्फर्म्स द युनिक phenotypic character to that bacteria. Actually, these made up from the DNA. That is, these are also one of the chromosome and small segment. This is called as the gene. And gene express and which produce the different chemicals. And because of that, the bacterial cell show the different phenomenon or different function. Bacterial cell मध्ये असणारा हा जो प्लाझमिड आहे, म्हणजे स्मॉल सर्क्युलर जो DNA आहे, त्यामध्ये जो जीन आहे किंवा ज्याला आपण न्यूक्लिओटाइड्स म्हणतो, काही न्यूक्लिओटाइड्स, तर हे न्यूक्लिओटाइड्स यामध्ये एक्सप्रेस होतात आणि त्यानुसार यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं जे फंक्शन आहे तर ती बॅक्टेरियल सेल यामध्ये कंडक्ट करते. मग कोणत्या टाईपचे यामध्ये जीन आहे किंवा यामध्ये कोणत्या टाईपचं त्यांचं एक्सप्रेशन आहे, यानुसार वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये वेगवेगळा प्लाझमिड सापडतो आणि त्यानुसार यामध्ये जे प्लाझमिड आहे तर ते वेगवेगळे यामध्ये त्याचे वेगवेगळे टाईप्स यामध्ये दिसतात. टाईप्स ऑफ प्लाझमिड, त्यामध्ये पहिला आपण पाहणार आहोत एफ प्लाझमिड. एफ प्लाझमिड, these are the fertility factor which present in the plasmid, that is called as the EF plasmid. त्यानंतर दुसरा आहे यामध्ये कोल प्लाझमिड. त्यामध्ये कोल प्लाझमिडमध्ये त्या बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोकोसिन तयार होतं आणि त्यामुळे त्याला कोल प्लाझमिड म्हणतात. नेक्स्ट थर्ड आहे डिजनरेटिव्ह प्लाझमिड. ज्या बॅक्टेरियलमध्ये डायजेशन ॲबिलिटी असते, जो काही सबस्टन्सला डायजेस्ट करू शकतो, जसं यामध्ये टॉलन्स किंवा यामध्ये सॅलिसायक्लिक ॲसिड, त्या प्लाझमिडला इथे म्हणायचं आहे डिजनरेटिव्ह प्लाझमिड. त्यानंतर आहे व्हायरुलंट प्लाझमिड. व्हायरुलंट प्लाझमिड, दिस टर्न द बॅक्टेरिया इंटू पॅथोजन. असा प्लाझमिड की ज्यामुळे बॅक्टेरिया पॅथोजन बनतो, त्याला म्हणायचं आहे व्हायरुलंट प्लाझमिड. त्यानंतर आहे रेझिस्टन्स प्लाझमिड, जे ट्रान्सफर जे अँटीबायोटिक्स आहे त्याला रेजिस्ट करतो, असा जो प्लाझमिड आहे त्याला म्हणायचं आहे रेझिस्टन्स प्लाझमिड. फर्टिलिटी, दॅट इज द एफ प्लाझमिड विच कंटेन द ट्राजीन्स. ट्राजीन्स म्हणजेच यामध्ये जे ट्रान्सफर जीन आहे, म्हणजे यांच्यामध्ये असे जीन असतात की जे जीन एका बॅक्टेरियामधून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जातात. दॅट इज द बॅक्टेरिया विच हॅविंग द ॲबिलिटी ऑफ कंजुगेशन. असे बॅक्टेरिया की ज्यांच्यामध्ये कंजुगेशन ॲबिलिटी. कंजुगेशन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरियल सेल टू अनदर बॅक्टेरियल सेल. एका बॅक्टेरियल सेलमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतं, कशाने ट्रान्सफर होतं तर पिलीने ट्रान्सफर होतं. ज्या पिली जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करतात एका बॅक्टेरियल सेलमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये, त्यांना म्हणायचं आहे सेक्स पिली. and this ability, these are present in this bacterial cell because of presence of specific type of plasmid and that plasmid contain the fertility factor. असे काही बॅक्टेरिया की ज्यांच्यामध्ये प्लाझमिड असतात आणि ह्या प्लाझमिडमध्ये असणारे जे न्यूक्लिओटाइड आहे, न्यूक्लिओटाइडचा सेगमेंट आहे किंवा ज्याला आपण जीन म्हणतो, ते ट्रान्स जीन यांच्यामध्ये असतात. म्हणजे असे जीन असतात की ते एका बॅक्टेरियल सेलमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतात. असे जीन त्यांच्या प्लाझमिडमध्ये असतात आणि त्यांना म्हणायचं आहे एफ प्लाझमिड. आणि हे ट्रान्सफर करण्यासाठी यामध्ये पिलीचा वापर होतो. ज्या पिली इथे ट्रान्सफर करतात त्यांना म्हणायचं आहे सेक्स पिली. पुन्हा एकदा सांगते, यामध्ये पहिला प्रकार आहे एफ प्लाझमिड. एफ प्लाझमिड म्हणजे काय? अशी बॅक्टेरियल सेल की ज्यामध्ये असे प्लाझमिड आहे की त्या प्लाझमिड म्हणजे काय तर क्रोमोझोम किंवा DNA, त्याच्यामध्ये असा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे की जो ट्रान्सफर होऊ शकतो एका बॅक्टेरियल सेलमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये आणि त्या प्रोसेसला कंजुगेशन म्हणायचं आहे. आणि हे करण्यासाठी यामध्ये पिलीचा यूज होतो. मग असा जो फ्रॅगमेंट आहे की जो एका बॅक्टेरियल सेलमधून
किंवा एका बॅक्टेरियल सेलच्या प्लाझ्मिडमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो, त्याला म्हणायचं आहे यप प्लाझ्मिड. आणि काही बॅक्टेरिया आहेत जसं इकोलाय वगैरे, यांच्यामध्ये यप प्लाझ्मिड आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर आहे रेझिस्टन्स प्लाझ्मिड, which contain the gene that provide the resistance against the antibiotic or poison. आता एखाद्या ह्युमन बिंगला असेल किंवा एखाद्या ॲनिमलला असेल, त्याच्या बॉडीवरती बॅक्टेरियाने अफेक्ट केला, तर त्याला काही मेडिसिन दिले जातात त्या बॅक्टेरियाच्या अपोजमध्ये. म्हणजे त्या बॅक्टेरियाला रेजिस्ट करण्यासाठी आपण काही अँटीबायोटिक यामध्ये घेत असतो. असे अँटीबायोटिक की जे बॅक्टेरियासाठी पॉयझन असतात. पण बॅक्टेरियल सेल असे काही बॅक्टेरिया असतात की त्यांच्यावरती या अँटीबायोटिकचा काहीही यामध्ये उपयोग होत नाही किंवा अँटीबायोटिक त्यांच्यावरती काम करत नाही किंवा त्यांना रेजिस्ट करत नाही. कारण त्यांच्यामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात की त्यांच्यामध्ये असे प्लाझ्मिड असतात, त्या प्लाझ्मिडमध्ये अशा पद्धतीने केमिकल सिक्रेशन होतं, त्या प्लाझ्मिडमध्ये अशा पद्धतीने न्यूक्लियोटाईड असतात की त्यानुसार अशा पद्धतीचं केमिकल त्यांच्यामध्ये सिक्रेट होतं की त्याच्या आसपास आपण किती जरी पॉयझन टाकलं किंवा अँटीबायोटिक टाकले तर त्यांच्यामध्ये रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी असते. म्हणजे ते प्रतिकार करता यामध्ये अँटीबायोटिक्सला. अँड दे वेअर हिस्टॉरिकली नोन ॲज अ आर फॅक्टर. पहिले त्याला पूर्वी आर फॅक्टर म्हणायचे, कारण पूर्वी प्लाझ्मिडबद्दल माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्याला आर फॅक्टर असं कन्सिडर करायचे. त्यानंतर यामध्ये आहे कोल प्लाझ्मिड. कोल प्लाझ्मिड दॅट मीन्स द प्लाझ्मिड विच कंटेन द जीन विच कोड फॉर द बॅक्टेरियोसिन, किंवा यामध्ये त्याला म्हणायचं आहे कोलसिन, आणि म्हणून त्याला इथे नाव दिलं आहे कोल प्लाझ्मिड. अशी काही बॅक्टेरियल सेल असते, लक्ष द्या, अशी काही बॅक्टेरियल सेल असते की ज्या बॅक्टेरियल सेलमध्ये असे प्लाझ्मिड असतात की त्या प्लाझ्मिडमध्ये असे काही जीन की न्यूक्लियोटाईड की असे एक्सप्रेस होतात, असं प्रोटीन तयार करतात. त्या प्रोटीनला म्हणतात बॅक्टेरियोसिन. आणि ते बॅक्टेरियोसिन दुसऱ्या बॅक्टेरियाला इथे डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी यामध्ये त्याची मदत होते. म्हणजे एक बॅक्टेरियल सेल आहे, त्याच्या शेजारी दुसरी बॅक्टेरियल सेल आहे, तर ही बॅक्टेरियल सेल ह्या बॅक्टेरियल सेलला किल करेल, कारण याच्यामध्ये असा एक प्लाझ्मिड आहे की ज्यानुसार बॅक्टेरियोसिन यामध्ये तयार होईल. आणि यांच्यामध्ये हे जे प्लाझ्मिड आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियोसिन तयार होईल, तर त्या प्लाझ्मिडला म्हणायचं आहे कोल प्लाझ्मिड. त्यानंतर आहे डिग्रेडेटिव्ह प्लाझ्मिड, विच एनेबल द डायजेशन ऑफ अनयुज्युअल सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल टॉलन्स सॅलिसिलिक ॲसिड. ज्यावेळेस इथे सॅलिसिलिक ॲसिड असेल किंवा यामध्ये टॉलन्स असेल, तर त्याला डिग्रेडेड करण्याची ॲबिलिटी ज्या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिडमध्ये असते किंवा जो प्लाझ्मिड असं एक्सप्रेशन देतो की ज्यानुसार हे टॉलन्स किंवा सॅलिसिलिक ॲसिड डिस्ट्रॉय होतं, त्या प्लाझ्मिडला इथे म्हणायचं आहे डिग्रेडेटिव्ह प्लाझ्मिड. हा झाला यामध्ये फोर्थ टाईप. आणि त्यानंतर फिफ्थ टाईप आहे व्हायलुरन्स प्लाझ्मिड. व्हायलुरन्स प्लाझ्मिड दॅट मीन्स द बॅक्टेरियल सेल विच हॅविंग द प्लाझ्मिड, and this plasmid, these are responsible for to change this bacteria to the pathogen. pathogen म्हणजे काय? डिसीज कॉझिंग एजंट. आता काही बॅक्टेरिया आपल्याला डिसीज कॉझिंग करतात, म्हणजे यांच्यामुळे आपला आजार होतो. मग असे बॅक्टेरिया की ज्यांच्यामध्ये असं प्लाझ्मिड आहे की त्या प्लाझ्मिड असं काही केमिकल सिक्रेट करतं की जेणेकरून यामध्ये बाकीचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर यांना डिसीज होतात, म्हणजे तो बॅक्टेरिया इथे पॅथोजन बनतो. आणि ज्या प्लाझ्मिडमुळे तो पॅथोजन बनतो त्या प्लाझ्मिडला इथे म्हणायचं आहे व्हायलुरन्स प्लाझ्मिड. असे यामध्ये प्लाझ्मिडचे महत्त्वाचे इथे हे टाईप पडतात. त्यामध्ये आहे य प्लाझ्मिड, हा फर्स्ट टाईप. रेजिस्टन्स प्लाझ्मिड हा सेकंड टाईप. त्यानंतर आहे कोल प्लाझ्मिड, हा इथे थर्ड टाईप. त्यानंतर आहे डिग्रेडेटिव्ह प्लाझ्मिड आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आहे व्हायलुरन्स प्लाझ्मिड. प्लाझ्मिड म्हणजे काय? तर मिनी क्रोमोझोम किंवा एक्स्ट्रा क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम दिज आर मेड अप फ्रॉम द DNA. आणि DNAचा छोटासा जो सेगमेंट असतो, दिस इज कॉल्ड ॲज द जीन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर केमिकल और प्रोटीन. एखादं विशिष्ट प्रकारचे केमिकल प्रोटीन जे तयार होतात ते या जीनच्या एक्सप्रेशनमुळे इथे तयार होत असतात. आणि अशा पद्धतीने ही जे प्लाझ्मिड आहे तर याचे हे टाईप्स इथे पडतात.
त्यानंतर आता इथे आपण फोकस करणार आहोत रायबोझोम्स. रायबोझोम्स इथे रायबोझोम्स म्हणजे काय? तर रायबोझोम दिस इज ऑल्सो वन ऑफ द सेल ऑर्गेनल विच इज प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल. these are without membrane cell organelles आहे रायबोझोम्स. these are made up of from the RNA आणि प्रोटीन यांचं ते तयार झालेलं आहे. आणि बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा ज्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो, यामध्ये जे रायबोझोम्स आहे दिस हॅविंग द साईज 15 to 20 नॅनोमीटर. यामध्ये यांची जी साईज आहे 15 ते 20 नॅनोमीटर इथे साईज आहे. रायबोझोम दिज आर मेड अप ऑफ द 2 सब युनिट. यामध्ये इथे जो रायबोझोम सापडतो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तो आहे 70S. पण यामध्ये ज्यावेळेस 70Sला इथे ब्रेक केलं तर यामध्ये तो तयार झालेला आहे 50S अँड 30S. ॲक्च्युली तुम्हाला क्वेश्चन पडेल की यामध्ये 50 आणि 30 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 70 होत नाही. बट ॲक्च्युली यामध्ये हे जे सेगमेंट्स आहे किंवा हे जे इथे नंबर दिलेला आहे, हे सायंटिस्ट जे स्वेडबर्ग नावाचे सायंटिस्ट आहे यांनी यामध्ये इथे अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन केलं होतं. सेलमधल्या काही सेल ऑर्गॅनल्सचं असेल किंवा यामध्ये RNAचं असेल आणि त्यांचा सेडिमेंट स्पीड किती आहे, म्हणजे ते किती वेळेनंतर यामध्ये किती स्पीडने ते सेडिमेंट होतात. सेडिमेंट म्हणजे सेटल डाऊन होतात. म्हणजे त्यांनी यामध्ये सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशनमध्ये हे जे रायबोझोम्स आहे ते ॲड केले आणि त्यानंतर अल्ट्रा सेंट्रिफ्यूज केलं आणि त्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की याला सेडिमेंट होण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे त्यांना त्या सोल्युशनच्या तळाशी शांत होण्यासाठी किती वेळ लागतो. आणि त्यानुसार यांनी यामध्ये त्याला असे नंबर्स इथे दिलेले आहे. आणि जे यस आहे दिज आर द स्वेडबर्ग. मग इथे जर 70S पाहिलं तर 70S हे जे 70S इथे आहे दिज आर मेड अप ऑफ फ्रॉम द 50S अँड 30S. 50S आणि 30Sचं ते बनलेले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 70S कधी भेटतं, 50S कधी भेटतं आणि 30S कधी भेटतं. आता इथे जर प्रोकॅरियोटिक सेल घेतली किंवा बॅक्टेरियल सेल घेतली तर ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा आपण ज्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ही सेल आहे समजा आणि यामध्ये हे रायबोझोम्स आहे. हे रायबोझोम्स 2 युनिटने असतात, यामध्ये स्मॉल आणि लार्ज. यामध्ये लार्ज युनिट आहे 50S आणि त्यानंतर स्मॉल युनिट आहे यामध्ये 30Sचं. आणि यांच्यामध्ये असतात RNA आणि प्रोटीन. RNA म्हणजे रायबोझोमल RNA, रायबोझोममध्ये असतात म्हणून त्याला RNA इथे म्हणतात. मग हे 2 प्रकारचे सब युनिट ह्या सायटोप्लाझममध्ये असतात. पण ज्यावेळेस ह्या सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं, म्हणजेच यामध्ये mRNAवरती ज्यावेळेस mRNAला रीड केलं जातं त्यावेळेस स्मॉल युनिट आणि लार्ज युनिट हे कंबाईन होतात आणि दिस कंबाईनली फॉर्म द 70S. आणि ते कंबाईनली यामध्ये फॉर्म करतं 70S आणि हे दोन्ही कंबाईन होतात. मग हे 70Sचं देखील स्पीड, सेडिमेंटचा जो स्पीड आहे त्यांनी कॅल्क्युलेट केला आहे. त्यानंतर सेपरेट जे लार्ज युनिट आहे आणि त्याचबरोबर जे स्मॉल युनिट आहे याचं देखील स्पीड त्यांनी कॅल्क्युलेट केलं आहे. आणि जे लार्ज युनिट आहे त्याचं स्पीड त्यांना मिळालं आहे 50S, त्यानुसार त्यांनी युनिट दिलं आहे. त्यानंतर स्मॉल युनिट 30S आणि दोन्ही एकसोबत असतात ज्यावेळेस जॉईन असतात, ज्यावेळेस ते mRNAवरती जॉईन असतात प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस, त्यावेळेस यामध्ये त्यांना जे सेडिमेंटेशन मिळालं आहे ते आहे यामध्ये 70S. अशा पद्धतीने जी प्रोकॅरियोटिक सेल आहे तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो रायबोझोम असतो तो 70S असतो आणि युकॅरियोटिक सेल हॅविंग द 80S. युकॅरियोटिक सेलमध्ये असा 80S असतो. आता जर आपण यातला 50S घेतला, 50S जो असा लार्ज सब युनिट आहे, these are made up of from the 23rd S and 5S RNA रायबोझोमल RNAचं तयार झालं आहे and 30S सब युनिट कंटेन्स द 60S RNA. मग जो यामध्ये 30S स्मॉल युनिट आहे त्यामध्ये 16S 16 जो यस आहे हा RNA आहे, रायबोझोमल RNA. म्हणजे 50S these are made up of from the 2 types of RNA, 23S rRNA and 5S rRNA and the small unit that is the 30S these are made up of from the 16S rRNA. म्हणजेच यामध्ये रायबोझोम महत्त्वाचे बनले असतात, त्यामध्ये महत्त्वाचं यामध्ये असतं rRNA रायबोझोमल RNA. and from the side of protein synthesis we can see the 70S and these ribosomes attached to the single mRNA. ribosomes attach असतात सिंगल mRNAला
आणि खूप सगळे यामध्ये रायबोझोम ज्यावेळेस सिंगल RNAला अटॅच असतात, दीज आर फॉर्म द पॉलीरायबोझोम्स ऑर पॉलिझोम्स. खूप सगळे रायबोझोम ज्यावेळेस अटॅच असतात त्यावेळेस त्यांना कंबाईनली यामध्ये म्हणायचं आहे पॉलीरायबोझोम्स ऑर पॉलिझोम्स. पॉलीरायबोझोम्स, पॉलिझोम्स हे नाव तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये ऐकलं होतं. त्यामध्ये पॉलिझोम्स हे इन्क्लुजन बॉडी नाही आहे असं आपण यामध्ये पाहिलं होतं. तर दीज आर द ग्रुप ऑफ रायबोझोम. यामध्ये ग्रुप ऑफ रायबोझोम आहे. दीज आर फॉर्म ऑन द mRNA ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ॲक्च्युली व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोझोम? Ribosomes of the polysome being about the translation of mRNA into protein. आता जे mRNA आहे, mRNA ॲक्च्युली DNA वरती फॉर्म होतो. DNA डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड त्यावरती फॉर्म होतो mRNA. आणि mRNA फॉर्म झाल्यानंतर त्यावरती अटॅच होतात रायबोझोम्स. आणि रायबोझोम्स त्यावरती ज्यावेळेस अटॅच होतात त्यानुसार यामध्ये प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. and formation of protein on the basis of reading of this mRNA, this is called as the translation. त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतात. म्हणजे mRNAने जी इन्फॉर्मेशन आणलेली आहे त्यानुसार जे अमिनो ॲसिडची लॉंग चेन मध्ये किंवा ज्याला प्रोटीन आपण म्हणतो ते फॉर्म होतं. तर हे फॉर्म होण्यासाठी यामध्ये रायबोझोम सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये पार्ट आहे. रायबोझोमच्या प्रेझेन्समध्येच हे सगळी जी प्रोसेस आहे तर ती इथे कंडक्ट केली जाते. तर अशा पद्धतीने इथे आपण आपलं आजचं जे लेक्चर आहे ते स्टॉप करतो आहे. पहा आपण काय काय पाहिलं यामध्ये. सुरुवातीला आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं क्रोमॅटोफोर काय आहे. क्रोमॅटोफोरचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस. त्यामध्ये बॅक्टेरियोफिल असतं, त्याचबरोबर कॅरोटिनॉइड असतं आणि हे पिगमेंटेड आहे आणि सायनोबॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे. जे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतात त्यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर आपलं पाहिलं न्यूक्लिओइड ज्यामध्ये नेक्ड DNA आहे. नेक्ड म्हणजे ओपन टाईपचा ज्याच्यावरती मेम्ब्रेनी नाही आहे. आणि ह्या DNAचा आणखी एक बेसिक कॅरेक्टर आहे की प्रोकॅरिओटिकमध्ये असणाऱ्या DNAमध्ये हिस्टॉन प्रोटीन नसतात. दॅट इज दीज आर absent in that DNA and that means the chromatin these are not a form in this case. यामध्ये क्रोमॅटिड वगैरे फॉर्म होत नाही. त्यानंतर इथे आपण पाहिलं की एक्स्ट्रा स्मॉल सर्क्युलर DNA यामध्ये असतो किंवा ज्याला आपण मिनी क्रोमोझोम म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्लाझमिड. वेगवेगळे टाईप्स पडतात प्लाझमिडचे. त्यामध्ये आपण पाहिलं प्लाझमिड, त्यानंतर कोल प्लाझमिड, त्यानंतर रेझिस्टन्स प्लाझमिड, त्यानंतर व्हायरुलंट प्लाझमिड, त्यानंतर डिग्रेडेटिव्ह प्लाझमिड. असे वेगवेगळे टाईप्स यामध्ये आपण प्लाझमिडचे यामध्ये स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट आपण यामध्ये पाहिलं रायबोझोम्स. आणि इथे आपला हा जो टॉपिक आहे की जे सायटोप्लाझम आहे त्याचबरोबर यामध्ये जे सेल एन्व्हलप आहे प्रोकॅरियोटिक सेलचं इथे आपण हे संपवतो आहे. आता इथे वेगवेगळ्या शेपनुसार पुन्हा बॅक्टेरिया जे आहे किंवा ज्याला प्रोकॅरियोटिक सेल आपण म्हणतो त्याचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. वेगवेगळे टाईप्स त्यामध्ये तुम्ही इथे डायग्राममध्ये पाहू शकता. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की वेगवेगळे टाईप्स इथे आहे ऑन दी बेसिस ऑफ शेप ऑफ बॅक्टेरियाचा शेप कोणता आहे त्यानुसार वेगवेगळे टाईप पडतात. ॲक्च्युली एका लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की टाईप ऑफ बॅक्टेरिया ऑन दी बेसिस ऑफ द नंबर ऑफ फ्लॅजिला. बॅक्टेरियाचे टाईप नंबर किती आहे फ्लॅजिलाचे किंवा अब्सेंट आहे फ्लॅजिला यानुसार वेगवेगळे टाईप. आणि आता सध्या ही जी स्क्रीन तुम्हाला दिसते तर यामध्ये तुम्हाला जो शेप आहे त्या शेपनुसार यामध्ये जे वेगवेगळे टाईप्स आहे ते इथे पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने इथे आपण जे प्रोकॅरियोटिक सेल आहे हा टॉपिक इथे संपवतो आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल मीट विथ द यूकॅरियोटिक सेल. Thank you so much. Please like, share and subscribe this video. Thank you so much.